चांदूर बाजारातील वलगाव मार्गावर सोफिया पॉवर हाऊस कंपनीतून निघणारे अवैध राखेचे ट्रक चालक भरधाव वेगात गाडी चालवत असल्यामुळं एक दुचाकी चालकाचा अपघात होऊन तो गंभीर असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनीही संबंधित टिप्पर जप्त केला असून गुन्हा दाखल केला आहे। सोफिया पॉवर हाऊस कंपनीतून निघणारे अवैध राखेचे ट्रक चालक भरधाव वेगात गाडी चालवत असल्यामुळं चांदूर बाजार वलगाव मार्गावर अनेक दुचाकी चालकांना व चारचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। अशातच वलगाव पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोफिया पॉवर हाऊस कंपनीतून निघणारे अवैध राखेचे ट्रक ओव्हरलोडेड असल्यामुळं व भरधाव वेगात गाडी चालवत असल्यामुळं सोबतच ट्रकमधून निघणारी राख अनेक दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्यामुळं अनेकांना डोळ्याचे देखील त्रास होऊ लागले आहेत। अशातच भरधाव वेगाने येत असलेल्या राखेच्या टिप्पर चालकानं वलगाव येथे दुचाकी चालकाला धडक दिली व त्यातून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला। ही सर्व बाब वलगाव पोलिसांना माहीत पडताच वलगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचली व अवैध ओव्हरलोड राखेचे टिप्पर वलगाव पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं। तसेच ट्रक चालक शेख अल्ताफ याच्या विरुद्ध दंडही ठोठावला।